खलघाट परिसर उद्या शेतकऱ्यांच्या प्रचंड आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरणार असल्याचे संकेत मिळताच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 आग्रा मुंबई रोडवर प्रशासनाने हाय अलर्ट घोषित केला आहे। धामणोद थाना क्षेत्रात शेतकऱ्यांचे हजारो कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिक तीव्र होत आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दरवाढ, कर्जमाफी, समर्थन भाव, साखर हंगामातील अन्यायकारक धोरणे या सर्व प्रश्नांवर सरकारकडून कोणतीही समाधानकारक पावले उचलली गेलेली नाहीत। त्यामुळे आंदोलन हा त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय ठरल्याचे नेते स्पष्ट सांगतायत आणि या संभाव्य आंदोलनामुळे बडवानी, इंदोर, महाराष्ट्राकडील सर्व दिशांची वाहतूक आजपासूनच NH 52 वर पूर्णपणे थांबवली आहे। खलघाट पासून धर्मपुरी, तारापूर चौक, चंदावत, ब्रह्मणपुरी, गुजरी, मानपूर मार्गे पर्यायी मार्गे चालू, तर काकळदा चौकीपासून महेश्वर, कसरावद मार्गावर शेकडो वाहनांची ताशी वाढणारी रांग। धामणोद फाटा, महेश्वर रोड, गुजरी, मानपूर डायरेक्शनवरही भारी मध्यम वाहनांवर कडक निर्बंध सुरू। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी तीनही जिल्ह्यात मोठा डायव्हर्जन प्लॅन लागू केला आहे। शेतकरी संघटनांचा स्पष्ट संदेश, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रस्तेही बंद आणि शहरही ठप्प। प्रशासन अलर्टवर, पोलीस तैनात आणि शेतकरी उग्र भूमिकेत। खलघाट परिसरात उद्या परिस्थिती तणावपूर्ण पण निर्णायक ठरणार आहे। सर्वांना एक सूचना आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन व धुळे टोल प्लाझा यांच्यातर्फे आपणास आवाहन करण्यात येते की मध्य प्रदेश खलघाट येथे रास्ता रोको किसान आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तरी आपणास सर्व वाहन चालकास एक नम्र विनंती करतो की जिथे हॉटेल, ढाबा, मोकळे मैदान असेल तिथे आपले वाहन पार्क करून घ्यावे व प्रशासनास व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही सर्व वाहनधारकांना नम्र विनंती।